ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, तो म्हणजे काय, सांकेतिक स्वरूप, देवाचं सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप ह्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्यामध्ये काय वास्तव आहे, ह्याच्यावरती तो मी व्हिडिओ बनवला होता. आता सांकेतिक स्वरूप ह्याच्याबद्दल अनेकांनी मला प्रश्न विचारले की तुम्ही म्हणताय सांकेतिक स्वरूप, सांकेतिक स्वरूप, आणि हे सांकेतिक स्वरूपाला काय आधार आहे. मित्रांनो, तो आधार आहे ना, तोच मला तुम्हाला सांगायचा आहे, तो तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे. काय आधार आहे. पौराणिक कथेमध्ये सांकेतिक स्वरूप का मांडण्यात आलं, पुराणामध्ये सांकेतिक स्वरूप का दाखवण्यात आलं, का उभं केलं, म्हणजे जे आकारात नाही आहे, जे निराकार आहे, त्याला साकारात का आणण्यात आलं. मित्रांनो, सांकेतिक स्वरूप उभारण्याच्या मागे, उभं करण्याच्या मागे एक हे असू शकतो, एक विचार असू शकतो. तो विचार